कृपया गावदेवी बॉयजचा एक 12वा खेळाडू इथे उभं राहिलाच आहे, आमच्या माहिती संपर्क साधायचा आहे. गावदेवी बॉयज 12वा खेळाडू इलू. आणि थोडासा विलंब माफी असावी. आत्ताच एकतर्फी सामना झाला साईनाथ विरुद्ध वगाडिया बॉयज. 59 रनांचा डोंगर रनांचा डोंगर होता. एकतर्फी सामना. आपण आता हा सामना एकतर्फी होणार नाही, कारण की हा सामना दोन्ही बलाढ्य टीम आहेत. गावदेवी बॉयज विरुद्ध राज उमंग 2.0. बॅटिंग गावदेवी बॉयज. आणि खरंच थोडीस विलंब होते, क्षमा असावी. तसेच आपल्या क्षितिज ग्रुपचे अध्यक्ष मंगेश भाऊ पांगारे यांच्या संकल्पनेतून झालेली भव्य दिव्य अशी टुर्नामेंट. धन्यवाद. क्षितिज चषक आयोजक विराट इलेव्हन या टीमचं, तसे त्यांच्या खेळाडूंचं दरच धन्यवाद. आपण एवढी मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली. दहिसरमधील क्रिकेट खेळाडूंना एक संधी दिली की आपण आपला परफॉर्मन्स दाखवायचा आहे आणि जिंकायचं आहे, आणि आपण आपलं कौशल्य दाखवत आहे. खरंच धन्यवाद. ही छोटीशी अशी टुर्नामेंट नसून मोठी अशी टुर्नामेंट, आणि ह्या टुर्नामेंट खूप मोठी होण्याचं यशस्वी म्हणजे स्पॉन्सर्स, आपल्या खूप साऱ्या स्पॉन्सर्सने दिलेला आपला पाठिंबा. त्यामुळे क्षितिज ग्रुप यांची उत्कृष्ट असे एक चषक पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद. आणि नियमाचं पालन करून झालेलं असेल तर कृपया मॅच सुरू करायचे. पंच विश्वनाथ यांना विनंती आहे. 12वा खेळाडू दोन्ही संघाचा माईकशी संपर्क साधायचा आहे. कृपया विनंती आहे 12वा खेळाडू. आणि काही नियम असतात आम्ही सांगतोय, प्लीज ऐकायचं आहे. विनंती आहे दोन्ही कर्णधारांना विनंती आहे किंवा त्यांच्या संघांच्या 12 खेळून यायचं आहे. महेश आणि मुख्य पंच विश्वनाथ आणि लेग अंपायर मितेश. मॅच सुरू करायचे. बॅट्समन नेम श्रवण आणि गालांडे. राईट हँड बॅट्समन स्ट्राईकला, लेफ्ट हँड बॅट्समन नॉन स्ट्राईकला श्रवण आणि किरण. आणि पहिलं षटक घेऊन होते महेश आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं, टीमचं पहिलं षटक. महेश. आगळा वेगळा सामना होणार आहे, रोमांचक सामना होणार. पहिला चेंडू स्टार्ट. सुरुवात अवांतर धावेने. 1 धाव. आणि एक करकरीत श्रवण यांच्या बॅटमधून पहिला चेंडू, पहिला चौकार. नियम आणि एक नो चेंडू आहे, कारण की थोडंसं नियमाचं उल्लंघन झालंय, त्यामुळे एक नो. थोडी पेनल्टी लागली आहे समोरच्या संघाला. राज उमंग या टीमला एक पेनल्टी, नो रनांची. 9+4 5 रन अतिरिक्त. लेग साईडला माझा प्रयत्न आणि सुंदर सी चोरटी धाव. आणि सध्याच्या श्रवण
आराम से, गार्डन में घूमने का नहीं, रोहित शर्मा बोला है, वैसा सीन मत करो, रोहित गार्डन में मत घूमो। किरण, पुन्हा एक अवंतर धाव महेश यांच्याकडून। किरण गालांडे दहिसर मधील एक उत्कृष्ट डावखुराब फलंदाज आणि करकरीत मारण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण। एकच धाव। श्रवण पुन्हा महेश यांचा सामना करेल। आणि एक लॉलीपॉप शॉट, चौकार, फुलटॉस आणि फुलटॉसला योग्य दिशेने वळवलंय आणि चौकार प्राप्त केलाय श्रवण याने। पुन्हा एक चौकार, करकरीत चौकार, सायलेंट। समोरच्या टीमचे सगळे खेळाडू सायलेंट, कारण की श्रवण यांची बॅटिंग खूप होते व्हायलेंट। श्रवण पुन्हा एक अवंतर धाव। विनंती आहे आणि खूप अवंतर धावांचा पाऊस पडतो, त्यामुळे स्कोर वाढत चाललाय आणि पुन्हा एक मारायचा प्रयत्न पण एक आउट। श्रावण, महेश यांचं खरंच कमबॅक। आणि खरंच पहिल 5 चेंडू, एक चेंडू बाकी आहे, शिल्लक आहे। आमचं खूप लक्ष आहे, बारीक सारीक लक्ष आम्ही ठेवलंय। काय फायदा आहे? 5 चेंडू 18 धावा आणि 6 कुशल यांनी आता एंट्री 6 ने एंट्री केली। ऍक्च्युली झेल होता पण कॅच सोडला, त्यांनी जजमेंट चुकला आणि सिक्सर। एक षटक समाप्त, धाव संख्या 24। सुपला शॉट ने एंट्री घेतली आहे कुशल याने। किरण, ऑल इज गोल्ड, बघूया बॉलर्स नेम, बॉलर नेम प्लीज, विनंती। 12वा खेळाडू समीर, गोल्डन आर्म समीर। उत्कृष्ट 6 मारण्याचा प्रयत्न आणि तेवढेच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण। एकच धाव, एकच धाव। 25 कुणाल सामना करेल, त्याने एक चेंडू 6 धावा केलेत। बघूया दुसरा चेंडू खेळतोय, पहिला चेंडूवर पहिला सिक्सर मारणारा कुणाल, बघूया समीर। एक धावचीचा चान्स, रनआउट सोडलेला आहे। उत्कृष्ट अशी मेन विकेट होती कुणाल यांची, पण ती सोडलेली आहे। पंचांचा निर्णय अंतिम राहील। पंचांकडे दाद मागली होती किरण यांनी, पण ती दाद फेटाळलेली आहे। नो चेंडू, लाईन टच, नजराटी दुर्घटना घटी, लाईन क्रॉस केली तर तुम्हाला फाईन बसतो, तसा नो चेंडू। आणि पुन्हा एक नो चेंडू मारण्याचा प्रयत्न कुणाल यांचा, पुन्हा एक नो, एक अवांतर धाव। आणि पुन्हा एक सुपला शॉट। फक्त 2 चेंडू, सॉरी 3 चेंडू। चौथा चेंडू, एक स्वीप मारण्याचा स्वीप प्रयत्न पण फसला आणि एक धाव।
पुन्हा एक नो चेंडू आणि रिव्हर्स स्वीप पिटार काढून किरण करकरीत चौकार मारलाय. हा देखील चौका गचाळ क्षेत्ररक्षण. आणि थोडा सामना एकदम स्लो झाला का वाटते, कारण की प्रेक्षकांना कळते की एक वन साइड मॅच चालली आहे. फलंदाज नुसती फलंदाजीचा आनंद घेत आहेत. चौकारावर चौकार आणि षटकारावर षटकार सुरू आहेत गावदेवी बॉयज यांच्याकडून. पुन्हा एक चौकांचा प्रयत्न, टॅप शॉट, 1D डिक्लेअर. आणि 2 ओव्हर समाप्त, 42. म्हणजे मला वाटते आजच्या दिवसातला हायस्ट स्कोर बनण्याची शक्यता आहे. फक्त 2 ओव्हर 42 रनांचा डोंगर उभा आहे. राज उमंग बघूया कमबॅक करते का. बॉलर्स नेम प्लीज. बॉलर्स नेम. नंदू. कुणाल सामना करेल. 2 षटक समाप्त, 42 धावा. उत्कृष्ट नंदू यांनी स्वतःच्या गोलंदाजीवर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण नंदू यांचा. कुणाल रिव्हर्स माझा प्रयत्न फसला आणि फक्त एकच धाव. थोडस छोटस कमबॅक केले नंदू यांनी 2 चेंडू मध्ये 1च रन देऊन, कारण की मागच्या 2 षटकामध्ये खूप रनांचा पाऊस झाला. 42 धावा झाल्या होत्या. तिसरं षटक, तिसरा चेंडू घेऊन येते नंदू किरण यांना. पुन्हा एकदा त्यांच्याच गोलंदाजीवर त्यांचं क्षेत्ररक्षण. 3 चेंडू. पुन्हा एक चोरटी धाव. अंपांचा कॉल, नट आउट. किरण. पुन्हा एक चौकार म्हणा प्रयत्न, पण पुन्हा एक टॅप शॉट आणि एकच धाव. आपल्या नियमानुसार टॅपला फक्त एकच धाव असल्यामुळे एकच धाव. पुन्हा एक बॅकफुट पंच, चौकार किरण यांच्या बॅटीतून. आणि 3 षटक समाप्त. राज उमंग यांच्याकडून 51 धावा. 3 षटक समाप्त, 18 चेंडून 51 धावांचं असं भव्य दिव्य असं अवाढ्य स्कोर उभा केलाय गावदेवी बॉयज. सॉरी, शेवटचं षटक. बॉलर्स नेम. राकेश. पुन्हा एक नो चेंडू आणि एक लॉलीपॉप शॉट करकरीत. आणि खरंच कुणाल्याला एकदम ताटामध्ये जेवण मला स्पेशल जेवण, स्पेशल शॉट आणि खरंच परोसके दिया शॉट. 1 हँडेड बॅटिंग हो कुणाल्याची. पुन्हा एक 6 मारण्याचा प्रयत्न, पण पुन्हा एक कॅच आउट झाला सर. राकेश यांच्या गोलंदाजी होती पण कॅच झेल बाद सुटला. पुन्हा किरण स्ट्राईक वरती. आणि गचाल क्षेत्ररक्षण हा झेल झाला पाहिजे, पण 6 किरण गालांडे उर्फ गालांडे. खरंच गचाल क्षेत्ररक्षण. बॉडी लँग्वेज सांगते की यांचं काय. नो चेंडू आणि एक पुन्हा एक चौकार. थोडं तर आपल्या राज उमंग विना विनंती की थोडं स्पीड दाखवायचं आहे. 3 चेंडू. आणि खरंच एकतर्फी सामना होतोय. पहिल्या इनिंगला थोडंसं बॉडी लँग्वेज ढासळलं यांच्या राज उमंग टीमचं. थोडंसं त्यांनी गिव्हअप केला पाहिजे.
थोडस लढलं पाहिजे आपल्या टीमसाठी क्रिकेटसाठी. पण असं काय दिसत नाहीये कारण की कुणाल यांची बॅटिंग जोरदार अशी बॅटिंग सुरू आहे. पुन्हा एक अवांतर धाव. आणि एक चोरटी धाव. तस्मय छोटा क्रिकेटर तस्मयचं हार्दिक स्वागत. 5 चेंडू शेवटचा षटकचा शेवटचा चेंडू राकेश यांच्या पिटाऱ्यातून. आणि गालांडे 106 कमी 6चा पाऊस पडला इकडे. $82 विन 82 रनांचं. खरंच मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला एकतर्फी सामना होणार तसंच काही दिसतंय कारण की हायेस्ट स्कोर दिसतो या क्षितिज चषक मधला. क्षितिज चषक 2025 मधला हायेस्ट स्कोर 81. 82 जिंकण्यासाठी हवेत राज उमंग या टीमसाठी. आणि भेदक गोलंदाजी असलेल्या गावदेवी बॉईज त्यांच्यासाठी हा एकतर्फी सामना आहे. सुरुवातीपासूनच एकतर्फीच खेळला त्यांनी आणि एकतर्फी जिंकणार याची काही नक्कीच गॅरंटी आहे. पुढील सामना पुढील सामना विराट 11 विरुद्ध किशोर 11. खुद्द विराट ज्यांनी आयोजन केलंय जे आयोजक आहेत या चषकचे ते विराट 11 स्वतः आता खेळणार आहे. तरी प्रेक्षकांनी कुठे जायचं नाहीये बघायचं की सामने कसे रंगणार आहेत. एकतर्फी सामना होणार हा. पण बघूया राज उमंग आपला प्रयत्न करतील लढतील झुंजतील या टीमसाठी या संघासाठी या खेळाडूंसाठी. 81 रन मारले 82 जिंकण्यासाठी. विराट 11 पुढील सामना आयोजक स्वतः आयोजक खेळणार आहेत. हा पुढील सामना विराट 11 विरुद्ध किशोर 11. एकतर्फी सामना 81 82 जिंकण्यासाठी 82 रनांची आवश्यकता. आणि हा या चषकातील सगळ्यात हायेस्ट स्कोर आहे. कौशल यांनी मगाशी 1 डाऊन येऊन 21 धावांचं वैयक्तिक फलंदाजी केली. कृपया विनंती आहे बाहेरून बॉल येऊन देऊ नका विनंती आहे. लहान मुलांना विनंती आहे. शुभम बॅट्समन नेम प्लीज 12वा खेळू इथे हवाय. कृपया मॅच थोडी थांबवायची. बॅट्समन नेम आणि सिद्धेश आणि नॉन स्ट्राईक. सिद्धेश आणि अनिकेत सामना करतील अशा अवाढव्य स्कोरचा. 82 रनांचा पाठलाग करताना बघूया राज उमंग किती प्रयत्नशील ठरतंय किती प्रयत्न करतंय पाहूया. शुभम भेदक गोलंदाजी. आणि मी म्हटल्याप्रमाणे अचूक असा गोलंदाज शुभम. रावलपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरची आठवणारा गोलंदाज शुभम. गुलीगत बॉल येतो गुलीगत. पुन्हा एक शुभम यांचा भेदक मारा. सिद्धेशांना काही कळलं नाही. थाय पॅड लागून एक सिंगलची धाव. अनिकेत बॉल चेक. सॉरी माफी आहे सॉरी. काही घाई संकटात नाही थोडी घाई करायची नाहीये. अनिकेत सामना करेल शुभम याचा. भेदक गोलंदाजी. बंदुकीतली गोळी सुटतोय तसा बॉल सुटतोय आणि कळलंच नाही. त्रिफळाची क्लीन बोल्ड. आणि थोडीशी विनंती आहे
बॅट्समॅन चेंज झाला तशी पण आमची ट्रॅक चेंज करायची, सतू यांची ट्रॅक पॅन्ट करून घ्यायचे. तुम्ही नियम पाळा, एक मस्करीचा विषय. फलंदाज अनिकांना विनंती आहे, तुम्ही ट्रॅक पॅन्ट द्या आमची प्लीज, आम्हाला पुढची मॅच खेळायची आहे. बॉल टाकतोय चेंडू, नियमानुसार पडल्यामुळे एक अतिरिक्त धाव. सुदीन फलंदाज, पुन्हा एक टॅप शॉट आणि धावण्याचा प्रयत्न, पण शुभम बंदुकीतील गोळी सुटत तसा त्याच्या हातातून चेंडू सुटतोय. फलंदाजला काही कळतच नाही थोड्या वेळासाठी. पुन्हा एक यॉर्कर चेंडू, तो त्याच्याकडे एवढी क्षमता आहे, तो 6च्या 6 चेंडू यॉर्कर टाकू शकतो. आणि यॉर्कर चेंडू हा खरंच खूप महत्वाचा चेंडू असतो गोलंदाजासाठी, आणि तो सहज टाकतो 6च्या 6 चेंडू. आणि जर LB आपण ठेवला असता नियमामध्ये तर 6 चेंडू 6 बाद झाले असते, अशी गंजी गोलंदाजी. शुभम फक्त 2 धावा, इतकं मोठं असं रन चेस आहे, फक्त 2 धावा. 18 चेंडू 80 धावा. बघूया किती सहजरित्या जिंकतायत गावदेवी बॉईज. कृपया खूप मोठं लक्ष आहे, वेळ वाया नका करू, डिस्कशन कमी करा, मीटिंग कमी करा. विश्वनाथ यांना विनंती, पंच विश्वनाथ मॅच सुरू करायची आहे. ऊन खूप लागते तुम्हाला सुद्धा देखील, मॅच संपून लवकर यायचं आहे परत. बॉलर्स नेम कौशल, ओमकार कडू. आणि गचाळ असं चौकार. ओव्हरथ्रो मध्ये 4 रन मिळालेत. 1 चेंडू 7 धावा. बॅकअप करताना थोडा बॅकअप व्यवस्थित झाला नाही आणि चौकार गेलाय. आणि एक स्टंप आउट. ओमकार थोडा रंगतदार सामना होण्याची प्रेक्षकांची अपेक्षा आहे. तर बॅट्समन नेम अमय, सामना करेल ओमकार यांच्या भेदक गोलंदाजीचा. अमय, प्रेक्षकांना असं वाटतं की थोडे रोमांचक सामने व्हावेत, तसेच खेळाडू आपले प्रयत्न करतायत, पण तो वन्स होतोय. बघूया गावदेवी बॉयज यांच्याकडून. चेंडू पुन्हा एक अवंतर धाव, एक डॉट. अमय आणि पुन्हा एक स्टंप आउट. कौशल यांची उत्कृष्ट यष्टिरक्षक स्टंपिंग. 1 साइड मॅच. गावदेवी बॉयचे सर्व खेळाडू, विशाल उर्फ गचका एकदम रिलॅक्स मोड मध्ये, खूप रन मारलेत आपण या रिलॅक्स मोड मध्ये आहे सध्या. रिलॅक्स मोड मध्ये आहेत गावदेवी बॉयचे सर्व क्षेत्ररक्षक, खूप रन मारले आपण, चिल मारतायत. नो चेंडू आणि धाव, रनांचा पाठलाग करताना चोरटी धाव सिद्धेश यांच्याकडून. बॅट्समन नेम पिंटू. सिद्धेश स्ट्राइक वर. ओपनर बॅट्समन सिद्धेश थोडासा झुंज देताना आपल्या टीमची जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे सिद्धेश यांच्याकडून. पुन्हा एक चोरटी धाव, थाय पाईटला लागून ओमकार यांच्या बॉलिंग. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकाचा. धाव संख्या फक्त 11.
82 रनांचा पाठलाग करताना 11 चेंडू 11 धावा आणि एक चौकाराची अपेक्षा होती, तसा एक चौकार आलाय पिंटू यांच्या बॅटिंग करून. धन्यवाद पिंटू, थोडं रोमांचक मॅच बनवण्याबद्दल, चौकार मारून आपल्या टीमसाठी. श्रवण आणि थोडस विकेटचा चान्स गचक्या घेताना विशाल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत ते. आणि पुढील सामना विराट 11 विरुद्ध किशोर 11. त्यांच्या संघ कर्णधारांनी माईकची संपर्क साधायचा, टॉच उडवून घ्यायचा आहे लवकरात लवकर. आणि पुन्हा एक पिंटू यांचा करकरीत चौकार, एकतर्फी झुंज देताना पिंटू. आणि खरंच पिंटूचं मानलं पाहिजे, कारण तू एकतर्फी झुंज देतो आपल्या टीमसाठी. आणि ते सुद्धा बाद, सुसाईड शॉट आणि आउट. तीन चेंडू, चौथा चेंडू घेऊन येत आहे. सॉरी माफी असावी, तिसरा चेंडू. 3 चेंडू झाले आणि चौथा चेंडू. धाव माझा प्रयत्न आणि एक धावचीत, एक रन आउट. किशोर 11च्या कर्णधाराने माईक संपर्क साधायचा आहे. नितीन, न्यू बॅट्समॅन नेम नितीन. श्रवण आणि चौकार. सिद्धेश ओपनिंगला आले, बॅट्समॅन सिद्धेश, तो पण थोडीशी झुंज देतोय या बलाढ्य अशा स्कोरला आव्हान देतोय. बॅटिंग पुन्हा एक चौका मारण्याचा प्रयत्न, इलो थ्रो आणि एक आउट, रन आउट. सात विकेट गेलेत. विशाल शेवटचा षटक घेऊन येतोय, तो एक गोलंदाज, वेगवान असा गोलंदाज, रॅपिड फायर असा गोलंदाज येतोय विशाल. सिद्धेश, विशाल, गचकायला एक करकरी ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न, एकच रन. सिद्धेश एकतर्फी आपला झुंज देतो सिद्धेश आपल्या टीमसाठी. ओ गुगली टाकली आणि गुगली कळलीच नाही आणि आउट. जमीर, महेश, विशाल यांचा सामना करतील महेश. एकतर्फी सामना, प्रेक्षक थोडे रेंगाळलेत, कंटाळलेत, कारण की सामना हा एकतर्फी होईल. अशी मोठी अशी आव्हानात्मक काही मॅच होत नाहीये, पण होणार. पुढचा सामना तसा होणार आहे. विराट 11 विरुद्ध किशोर 11. टॉस उडवून घ्यायचा आहे, दोन्ही कर्णधारांना विनंती आहे मॅच सुरू करायची आहे. आणि खरंच करकरीत चौकार प्रयत्न पण रोहित, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. पुन्हा एक धावचीत, रन आउट.
लास्ट विकेट 11वा खेळाडू शेवटचा. 1 हँडेड बॅटिंगने पण केली आणि 1 हँडेड बॉलिंगने सुद्धा. गावदेवी बॉईज एकतर्फी सामना. बॅटिंग सुद्धा, क्षेत्ररक्षण सुद्धा, गोलंदाजी सुद्धा तिन्ही तिन्ही याच्यामध्ये त्यांनी वन साइड असा सामना केलाय. पुन्हा एक धाव, चोरडी धाव, शेवटचा षटक, शेवटचा चेंडू. एकोणतीस धावा फक्त. त्रेचाळीस रनांनी असा भव्य दिव्य असा सामना जिंकलेला आहे. 43 रनांनी जिंकलेला आहे सामना. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच 1 डाऊन कौशल. गावदेवी बॉयज कडून कौशलला विनंती आहे स्टेजवर येते. आणि कुशल आणि राज उमंग यांना पण विनंती आहे की आपण सहभाग घेतल्यावर सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. राज उमंग यांच्या कर्णधारांना विनंती आहे स्टेजवर यायचं. आणि मॅन ऑफ द मॅच कुशल. 1 डाऊन बॅट्समॅन कुशल. 22 रन वैयक्तिक मारलेला कुशल. सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. राज उमंग या टीमला यानंतर विनंती आहे. सामना